मित्रांनो नमस्कार. मुकेश सोनार स्नेक्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आम्ही आलेलो आहोत काय नाव पारखे नाना यांच्या शेतामध्ये. दीपक पारखे तुमचं नाव. यांनी आम्हाला कॉल केला होता की या ठिकाणी एक साप आहे बुवा त्यांच्या शेतात. तर मित्रांनो या ठिकाणी एक साप बसलेला आहे. आता बघू कुठला साप आहे, तर आपण त्याला योग्य पद्धतीने रेस्क्यू करून या पिशवीत त्याला पॅक करणार आहोत आणि पर्यावरणामध्ये रिलीज करणार आहेत मित्रांनो. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघत राहा. कोण मित्रांनो बघू शकतात या ठिकाणी कोबरा, जबरदस्त असा कोबरा बसलेला आहे. कोबरा बघू शकतात तुम्ही, एकदम ॲग्रेसिव्ह कोबरा आहे हा. खतरनाक कोबरा बघू शकतात तुम्ही मित्रांनो. तुम्ही ज्यावेळेस याला केलं त्यावेळेस स्टँड झाला होता का हा? असं आहे का? आणि कुकडनं आला हा कोबरा? तिकडनं आला का तो फाटाकडनं? पळणार नाही, घाबरू नका तुम्ही. तो आहे ना दोन एकदा मध्ये बी सापडला. फक्त खाली पिशवी बघा बरं. भुशावदार आहे. ओरिजिनल आहे रे, ओरिजिनल आहे. ओके. जय हिंद, जय भारत. हे विषारी का? याला मराठीमध्ये नाग, हिंदीमध्ये नाग, इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा आणि याचं सायंटिफिक नाव आहे नाजा नाजा. याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं विष असतं. हा साप जर चावला तर फक्त सिव्हिल हॉस्पिटलमध्ये याचा उपचार होईल. बाकी भगत बाबा तंत्र मंत्र जडीबुटी याच्याने काही उपयोग होणार नाही. लिंबाचे पत्ते, मीठ चाटवणे, चटणी चाटवणे हे कुठलाही उपयोग करायचा नाही. फक्त असा साप चावला म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलला जाणे, तात्काळ भेटायचं, तात्काळ एकदम. आणि कसं आहे, ह्या सापाच्या विषापासून जे अँटी स्नेक व्हेनम तयार झालेलं आहे, तर ते अँटी स्नेक व्हेनमच माणसाचा जीव वाचवू शकतं. बाकी कुठलीही औषधी माणसाचा जीव वाचवू शकत नाही.